व्यवसायम सर्वेभ्यः। आज हम पढ़ रहे हैं द्वंद्व समास। तो द्वंद्व समास किसे कहते हैं? द्वंद्व मतलब होता है दो। जिस समास में दोनों पदों की प्रधानता होती है, मतलब दोनों पद प्रधान होते हैं। तात्पर्य में समास में जितने पद है वो सारे पद क्या होते हैं? प्रधान होते हैं। मतलब अर्थ में उन दोनों पदों की विशेषता रहती है। तो इसके कारण इस समास को क्या कहते हैं? द्वंद्व समास कहते हैं। मतलब समास में जितने पद रहेंगे वो पद क्या रहेंगे? पद प्रधान रहेंगे। यदि समास में दो पद है तो दोनों पद प्रधान रहेंगे। पूर्व पद भी प्रधान रहेगा, उत्तर पद भी प्रधान रहेगा। ठीक है। भेद कितने हैं द्वंद्व समास के? तीन भेद है। इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास और एक शेष द्वंद्व समास। ठीक है। इसके भेद जो है वो हम डिटेल में आगे पढ़ने वाले हैं। सिर्फ अभी यहाँ पर इतना ही याद रखना है आपको कि द्वंद्व समास हम किसे कहते हैं। द्वंद्व समास किसे कहते हैं? तो जिस पद में दोनों पद प्रधान होते हैं, जिस समास में दोनों पद प्रधान होते हैं, उस समास को द्वंद्व समास कहते हैं। ठीक है, समझ ले इथपर्यंत. जसं राम कृष्ण हो याचं उदाहरण आहे. इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. याचे जे तीन प्रकार आहेत, इतरेतर, समाहार आणि एकशेष, तीनही द्वंद्व समासाचे प्रकार असल्यामुळे तीनही समासामध्ये दोन्ही पद प्रधान असणार आहेत. त्यातला एक उदाहरण आहे राम कृष्ण. रामः च कृष्णः च. बोलणाऱ्याचं तात्पर्य राम सांगण्यामध्ये सुद्धा आहे आणि कृष्ण सांगण्यामध्ये सुद्धा आहे. त्याला रामही सांगायचा आहे आणि कृष्णही सांगायचा आहे. त्यामुळे समासामध्ये जे दोन पद आहेत राम आणि कृष्ण, हे दोन्ही पद प्रधान झाले. ठीक आहे. तर अशा समासाला काय म्हणायचं आहे? द्वंद्व समास म्हणायचं आहे. काही शंका आहे यामध्ये? ठीक है. पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास कशाला म्हणायचं? जिसमें दोनों पदों की प्रधानता होती है. अभी द्वंद्व समास का ही भेद है, इसके कारण दोनों पदों की प्रधानता तो होगी. इसका विग्रह करते समय हर एक पद के बाद च लगाया जाता है और समस्त पद बनाते समय पदों की संख्या के अनुसार अंतिम पदों को द्विवचन या बहुवचन बनाया जाता है. ठीक है. तात्पर्य क्या है? समास में जितने पद रहेंगे उतने पद के अनुसार अंतिम पद का वचन होगा और अंतिम पद जो भी लिंग में होगा उस लिंग के अनुसार उस पद की जो भी वचन होता है वो वचन उसका होगा. उदाहरण देखिए, पहला उदाहरण में आपको समझ में आएगा. राम सीते किया है. कौन बताएगा ये सीते कौन से विभक्ति का कौन सा वचन है? प्रथमा विभक्तीचं द्विवचन. प्रथमा विभक्ति का द्विवचन है. सही है, बिल्कुल. अब यहाँ पर दो सीता है क्या? दो सीता नहीं है, लेकिन समास में दो पद है. कितने पद है? दो पद है. राम और सीता, ये दो पद समास में है. इसलिए समास बनाते समय जो भी अंतिम पद रहेगा उस पद की उस पद का कौन सा वचन होगा? तो वो समास में जितने पद है उसके अनुसार होगा. यदि दो पद है तो अंतिम पद जो है उसका द्विवचन बनेगा, और तीन या तीन से ज्यादा पद है तो अंतिम पद का बहुवचन बनेगा. उसी के नीचे वाला पद देखिए, समस्त पद, उसमें आपको समझ में आएगा. कंदमूल फलानी, ऐसा समास है. कितने पद है? तीन पद है. कंद, मूल और फल. कंद, मूल, फलानी. और तीनों पद जो है वो नपुंसक लिंग है. इसलिए कंदम च, मूलम च, फलम च, ऐसे हुआ. समस्त पद समझ में आया? समस्त पद कैसे करना है? अंतिम पद जिस लिंग में हो होगा हो सर.
उस खुद शब्द के, उस पद के खुद के लिंग के अनुसार उसका वचन होगा। और वचन किसके अनुसार होगा? तो वचन जो है वो समास में कितने पद है उसके अनुसार होगा। अभी एक पद तो होता ही नहीं है समास में, कम से कम दो पद रहेंगे, दो से अधिक पद रहेंगे। दो पद है तो समस्त पद में द्विवचन रहेगा, और तीन या तीन से ज्यादा पद है तो समस्त पद में बहुवचन रहेगा। यहां तक समझ में आया? हो सर। अभी विग्रह में क्या विशेषता है, विग्रह कैसे करना है? तो विग्रह करते समय क्या करना है, हर एक पद की प्रथमा विभक्ति होगी। ठीक है, जितने भी पद है उसकी प्रथमा विभक्ति होगी, लेकिन उसके खुद के अनुसार होगी। खुद के अनुसार मतलब क्या? जो भी स्वतंत्र पद है वो पद कौन से लिंग में है, उसके खुद के लिंग के अनुसार विभक्ति होगी। जैसे राम सीते में देखिए, राम अकारांत पुल्लिंग में है, इसलिए राम हुआ। और सीता आकारांत स्त्रीलिंग है, इसलिए उसके आकारांत स्त्रीलिंग शब्द के अनुसार सीता रूप हुआ है। और हर एक पद के बाद क्या लगाया जाता है? च लगाया जाता है। राम च, सीता च। ठीक है। दूसरे उदाहरण में देखिए, कंद मूल फलानी, सारे शब्द नपुंसक लिंग में है, इसलिए कंदम च, मूलम च, फलम च। समझ में आ रहा है? हो सर। माता पितरौ, माता च, पिता च, माता और पिता। हरिहरौ, हरि और हर, तो विग्रह कैसे हुआ? हरि ही च, हरह च। क्योंकि पहला शब्द हरि है तो हरि ही, और दूसरा शब्द हरौ है। ठीक है, तो हरह च। ठीक है, हरह अकारांत पुल्लिंगी शब्द है, उसका रामः रामो के जैसे द्विवचन हुआ है। क्यों? क्योंकि हरि और हरि, हरि और हर ऐसे दोनों बोलना है। समझ में आया है? काही शंका आहे इथपर्यंत? हो, नहीं सर। नाहीये? पुढे बघा, राम लक्ष्मण, राम च, लक्ष्मण च, रामकृष्ण, राम च, कृष्ण च, पिक काकौ, पिक च, काक च। पिक म्हणजे कोकिळा, काक म्हणजे कावळा। राधिका लते, राधिका च, लता च, राधिका बताते। और लता। अभी अंतिम उदाहरण जानबूझ के मैंने यहां पर डाला है। फल पुष्पाणी, कितने पद है समास में? फल आणि पुष्पाणी म्हणजे अनेक फुलं। फल पुष्पाणी पद कितने, समास दोन, में पद कितने? दोन फळ आणि फुलं। हा बरोबर आहे, दोनच पद आहेत। मग दोनच पद आहेत तर समस्त पदामध्ये पुष्पाणी असं बहुवचन का नाही झालं? पुष्प शब्दाचं द्विवचन काय होतं? पण पुष्पाणी। द्विवचन, द्विवचन। पुस्तक शब्दाचं द्विवचन काय होतं? पुष्प, फुलं, पुष्प हा। पुष्प। पुष्प शब्द कसा आहे? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक लिंग? नपुसक, नपुसकलिंग। नपुंसक लिंग। कसे पुष्पे, चालतात नपुंसक लिंगी शब्द? पुष्पे, पुष्पे। पुष्पे, बरोबर। पुष्पम पुष्पे पुष्पाणी, पुस्तकम पुस्तके पुस्तकानी, वनम वने पुस्तकाने। वनानी। मग जर इथे फल आणि पुष्प असे दोनच पद आहेत, तर समस्त पद फलपुष्पे असं व्हायला पाहिजे होतं, परंतु झालेलं काय आहे? फलपुष्पाणी। आणि विग्रह सुद्धा बहुवचनामध्ये झालेला आहे, फलानी च, पुष्पानी च। अच्छा, शंका समजली? कारण सर म्हणजे आता, हा, बोला बोला। दोनच पदार्थं सुद्धा बहुवचनामध्ये विग्रह केला आहे. हम्म, कारण पुष्पाणी म्हणजे अनेक फुलं ना सर. हो बरोबर आहे, अनेक फुलं। पण आपण नियम काय मग पाहिला? पद समस्त पदाच्या संख्येनुसार अंतिम पदाचं वचन
करायचं आहे. हा. बरोबर आहे की नाही? मग इथे बहुवचन का झालं? कारण की दोनच पद आहेत, तीन पद नाहीत किंवा त्यापेक्षा जास्त नाहीत, तरी सुद्धा बहुवचन झालेलं आहे. तर उत्तर काय आहे? समासामध्ये अर्थ महत्वाचा आहे. बोलणाऱ्याचं हम्म, तात्पर्य जर अनेक फल आणि अनेक पुष्पामध्ये असेल, तर दोन पद असून सुद्धा बहुवचनाचा प्रयोग आपण समासामध्ये करू शकतो. ठीक आहे, कारण की बोलणाऱ्याच्या तात्पर्यावरती अवलंबून आहे. आता हेच उदाहरण, जसं उदाहरणार्थ आपण पाहूया, छात्र आणि छात्रा, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. ठीक आहे, आता इथे खूप विद्यार्थी आणि खूप विद्यार्थिनी असा अर्थ आहे. तर छात्र आणि छात्रा अशा दोन शब्दामध्ये समास कसा होईल बरं? हम्म? हम्म. छात्र आणि छात्रा. पहिला शब्द छात्र, दुसरा शब्द छात्रा, समास कसा होईल? छा- छात्रा. छात्राचे छात्र. हम्म? अंतिम पद काय आहे समासामध्ये? बहुवचनामध्ये. हा, कसं होईल मग? रूप सांगा ना. हम्म, छात्राच छात्रा. सर एक मिनिट, परत एकदा समज सांगा मला. हे विग्रह लिहित आहे मी. छात्राः च, छात्राः छात्रा. च. तर याचा समास सांगायचा आहे तुम्हाला. पहिला शब्द छात्र आहे, दुसरा शब्द छात्रा आहे. आता बहुवचनाचं रूप जे आहे ते दोन्हीचंही सारखंच होतं, पुल्लिंग आणि स्त्रीलिंगामध्ये. छात्र छात्रो हम्म. छात्राः आणि छात्रा छात्रे छात्राः, लता हा, लते छात्रा लताः. छात्री. हा. ठीक आहे, तर समास काय होईल? छात्रः छात्रेच. नाही, छात्रः छात्रे. छात्र हा आता समस्त पदामध्ये पहिल्या पदाला विभक्ती लागत नाही ना. हा. छात्र छात्रे. हा, छात्रे कसं होईल? माले म्हणजे द्विवचन दोन हे असल्यामुळं. छात्र छात्राः, दोन पदे असल्यामुळं. दोन पद आहेत, परंतु बोलणाऱ्याचं तात्पर्य बहुवचनाचं. काय आहे? खूप विद्यार्थी आणि खूप विद्यार्थिनी. जर एकच विद्यार्थी आणि हम्म. विद्यार्थिनी म्हणायचं असेल, तर छात्र छात्रे असा समास बरोबर आहे. समस्त पद बरोबर आहे, छात्र छात्रे. परंतु जर समजा आपल्याला शाळेमध्ये म्हणायचं असेल की शाळेत खूप विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत, तर विद्यालये छात्र छात्राः सन्ति. समजलंय? छात्रा. बरोबर आहे. नेक्स्ट. हो सर. काही शंका आहे? शरयू मॅम, नाही सर. संस्कृती समजलंय? नाहीये काही शंका? इतर इतर द्वंद्व समासामध्ये 10वीच्या सिलेबस मध्ये आहे हा समास, सीबीएसईच्या. ठीक आहे, सर ह्या पण चलू. सिलेबस मध्ये आहे वाटतं ना. काय? स्टेट बोर्डच्या पण सिलेबस मध्ये आहे वाटतं ना समाज हा. या वर्षीचा काय बघितला नाही मी स्टेट बोर्डचा, पण सीबीएसईच्या तर आहे. ठीक आहे, चल जाऊयात पुढे. हो. हो सर. समाहार द्वंद्व समास। समाहार द्वंद्व समास किसे कहते हैं? इसमें प्रत्येक पद की प्रधानता होती है, ये तो हमने पहले ही देखा है, क्योंकि ये द्वंद्व समास का ही भेद है। सामूहिक अर्थ की प्रधानता होती है। सामूहिक अर्थ की प्रधानता मतलब क्या? ये आगे उसका स्पष्टीकरण दिया। यह जातिवाचक शब्दों में होता है। इसका विग्रह करते समय हर एक पद के बाद च पदों की संख्या के अनुसार तयोहो एतयोहो
या तेषाम एतेषाम लगाया जाता है, सर्वनाम का रूप लगाया जाता है, और अंत में समाहार पद जो है वो अंत में विग्रह में लगाया जाता है। इसका समस्त पद सदैव नपुंसकलिंग एक वचन में रहता है। जब भी समास बनेगा तो यहाँ पर क्या रहेगा, नपुंसकलिंग एक वचन में इसका समस्त पद रहेगा। किसमें समास होता है, सामूहिक अर्थ की प्रधानता होती है, मतलब ऐसे पद कि जो ज्यादातर दोनों का समूह बताते हैं, जैसे सुख और दुख, इन दोनों का समूह, इन दोनों का संघ, ऐसे पदों में ये समास होता है। जैसे सुख दुखम, सुखम च दुखम च तयोः समाहारः। अब ये तयोः कौन सा रूप है, तयोः कौन सा रूप है, नहीं, पुस्तकों। हाँ, तस्य तयोः षष्ठी द्विवचन। तेषाम, हाँ, द्विवचन है। तत्सर्वनाम षष्ठी विभक्ती द्विवचन, त्याचा अर्थ काय होईल, त्या दोघांचा समूह, समाहार म्हणजे समूह, त्या दोघांचा समूह, सुखम च दुःखम च तयोः समाहार, सुख आणि दुःखाचा समूह। पाणीपादम, पाणी च पादौ च तेषाम समाहार। पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे प- पाय, पाद शब्द आहे पाद, तेषाम समाहार त्यांचा समूह, हात आणि पाय यांचा समूह। धर्माधर्मम, धर्म च अधर्म च तयोः अधर्मच समाहार, समाहारः। धर्म आणि अधर्मा यांचा समूह। असे ज्या वेळेस दोघांचा समूह आहे असं सांगायचं आहे, त्यावेळेस समाहार द्वंद्व समास केला जातो, आणि त्यांचा विग्रहामध्ये षष्ठी विभक्ती द्विवचन आणि बहुवचन, जर अनेक म्हणण्यामध्ये तात्पर्य असेल तर तेषाम वापरलं जातं, तस्य तयोः, तयोः, आणि द्विवचनामध्ये तयोः आणि बहुवचनामध्ये तेषाम। जसं समजलं इथपर्यंत, काही शंका आहे समाहार द्वंद्व समासामध्ये? नहीं सर, सर। द्वंद्व समास सोपा आहे समजायलाही। आणि शेवटचा द्वंद्व समासाचा प्रकार है एकशेष द्वंद्व समास। अधिकतर जोड़े वाले शब्दों में यह समास होता है। सामान्यतया इसमें एक शब्द स्त्रीलिंग का लोप हो जाता है, लेकिन उसकी उपस्थिति को दर्शाने के लिए पुल्लिंग शब्दों को द्विवचन में लिखा जाता है। जैसे पुल्लिंगे जो जोडे वाले शब्द होते, म्हणजे आपण मराठीमध्ये जोडीचे जे शब्द म्हणतो, जसे आई वडील, भाऊ बहीण, तर असे जे शब्द आहेत की ज्याच्यामध्ये जोडी सांगितलेली असते, त्या शब्दांमध्ये हा समास केला जातो। तर त्यामध्ये जर सुरुवातीला स्त्रीलिंगी हे असेल, शब्द असेल, आणि द्वितीय जे पद आहे, उत्तर पद जे आहे ते पुल्लिंगी असेल, तर त्या पुल्लिंगामध्ये जे आहे ते द्विवचन लावलं जातं। ते स्त्रीलिंग दाखवण्यासाठीच असं नाही, तर दोन पद आहेत असं दाखवण्यासाठी सुद्धा इथे द्विवचन लावलं जातं, जे की आपण इतर इतर द्वंद्व समासामध्ये सुद्धा नियम तो पाहिला। जसं माताच पिताच पितरौ। आता इतर इतर द्वंद्व समासामध्ये हेच उदाहरणाचं कसं झालं होतं, माताच पिताच माता पितरौ, ठीक आहे, असं झालं होतं माता पितरौ। ठीक आहे, परंतु हेच उदाहरण जे आहे ते एकशेष द्वंद्व समासामध्ये कसं झालेलं आहे, तर एकशेष, एकशेषाचाच अर्थ होतो की दोन्ही पदाचं मिळून एक पद तयार होतं समासामध्ये। इतर इतर द्वंद्व समासामध्ये कसं होतं, दोन्हीही पद आपल्याला समासामध्ये दिसत होते। जसं रामः च कृष्णः च, राम कृष्ण असं जे समस्त पद तयार झालं,
त्यामध्ये समस्त पदामध्ये आपल्याला राम सुद्धा पद दिसत होतं आणि कृष्ण सुद्धा पद दिसत होतं. दोन्हीही पद दिसत होते. परंतु एकशेष द्वंद्व समासामध्ये काय होतं, विग्रहामध्ये जरी दोन पद असले तरी सुद्धा त्या दोन पदाचं मिळून जे आहे ते एकच पद समासामध्ये बनतं. ठीक आहे. परंतु विग्रहामध्ये दोन पद आहेत आणि त्या दोन्हीचाही अर्थ व्यक्त व्हावा म्हणून समस्त पदामध्ये काय केलं जातं, द्विवचन लावलं जातं. जसं माताच पिताच, तर दोघांनाही पितरौ असं म्हटलेलं आहे. तर पितरौ शब्दामध्ये माता आणि पिता दोघही आले. जसं जायाच पती च, जाया म्हणजे पत्नी, ठीक आहे, आणि पती, पती म्हणजे पती, मराठीमध्ये नवरा बायको नवरा असं होईल. तर या दोघांनाही एकच शब्द दंपती. तर दंपती शब्दाचा अर्थ काय झाला, जायाच पती च, पुत्री च पुत्र च, पुत्रौ, दोन्हीला मिळून समास झालेला आहे. ठीक आहे. आता इथे पुत्रौ हे प्रथमा विभक्तीचं द्विवचन आहे. ज्या वेळेस आता मूळ शब्द पुत्र ह सुद्धा आहे, बरोबर, त्याचं सुद्धा द्विवचन होतं, म्हणजे तिथे दोन पुत्र असं सांगण्यामध्ये सुद्धा तात्पर्य असू शकतं, किंवा एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे असं सांगण्यामध्ये सुद्धा तात्पर्य असू शकतं. ठीक आहे. त्याच्या लक्षार्थाने बोध करून घ्यावा लागेल. वाक्य बोलणारा कसा बोलतो पूर्ण वाक्य त्यावरती अवलंबून आहे. समजलं इथपर्यंत? हो सर. ठीक आहे. आणि शेवटचं उदाहरण आहे हंसहच, हंसीच, हंसौ. ठीक आहे. हंसी, इथे हंसी अगोदर पाहिजे स्त्रीलिंगी आणि नंतर हंसह पाहिजे. काही शंका आहे? नाही सर. समजलंय? आज आपण द्वंद्व समासाचे 3 प्रकार शिकलेलो आहोत. द्वंद्व समास कशाला म्हणायचं, तर ज्या समासामध्ये दोन्ही पद प्रधान आहेत, पूर्व पदही प्रधान आहे, उत्तर पदही प्रधान आहे. 3 प्रकार द्वंद्व समासाची आहेत. इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास आणि एकशेष द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समासामध्ये प्रत्येक शब्दानंतर च लावला जातो आणि यामध्ये काही बंधन नाही. जोडीचे शब्द असतील किंवा कसेही शब्द असतील, आपल्याला ज्या व्यक्तींची नावं घ्यायची आहेत त्या प्रत्येक व्यक्तीच्या नंतर च लावला जातो. समाहार द्वंद्व समासामध्ये काय आहे, तर दोन्ही पदांचा समूह आहे, दोघांचा समूह सांगितला जातो. दोन्हीही पद मुख्य आहेत, दोघांचा समूह सांगितला जातो. त्यामुळे समाहार द्वंद्व समास आणि शेवटी एकशेष द्वंद्व समास, दोन्ही पदांचा मिळून एकच पद समासामध्ये केलं जातं. त्याला एकशेष द्वंद्व समास म्हणतात. समजलंय? हो सर. चालेल. थांबूया तिथे. शेवटचा बहुव्रीही समास आपला राहिलेला आहे, तो आपण उद्या आणि परवा घेऊयात. शुभरात्री सर्वेभ्यः. बरं. शुभरात्री.